ही अत्यंत प्रतिष्ठित परीक्षा आहे। तुम्ही पैसे घ्या आणि करिअर विकत घ्या। तुम्ही परीक्षा चालवताय कशाला? समितीच बसवत राहा। ही साखळी आहे पूर्ण आणि साखळी पूर्ण नीट करणं खूप अवघड आहे। आपल्या भारत देशातील जी शिक्षण व्यवस्था आहे ना ती पूर्णपणे बेजबाबदार झालेली आहे। यावर तुम्ही काय उत्तर देणार या लाखो विद्यार्थ्यांना हे आम्हाला हवंय। रात्रंदिवस अभ्यास करत अगदी एक एक मिनिटाचा हिशोब करत विद्यार्थी मानपाठ एक करत अभ्यास करत असतो, परीक्षा देतो आणि त्यानंतर अचानक बातमी येते की पेपर फुटला होता। त्यावेळेस फक्त पेपर फुटलेला नसतो तर त्या विद्यार्थ्याच्या स्वप्नांचा भंग झालेला असतो, त्याच्या आईवडिलांच्या अपेक्षांचा स्वप्नांचा सुद्धा भंग झालेला असतो। नीट ही अत्यंत प्रतिष्ठित परीक्षा आहे आणि अशा परीक्षेमध्ये अशा पद्धतीने पेपर फुटणं किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये पेपर फुटणं हे सहन केलं जाऊ शकत नाही, कारण की विद्यार्थी जे देशाचं भविष्य घडवणार आहेत त्यांच्या आयुष्याशी हा खेळ आहे। अशा पद्धतीने जर प्रकरणं समोर येत असतील तर व्यवस्थेला जाब विचारणं हे आपलं काम आहे। विद्यार्थी जेव्हा कोणताही अभ्यास करतो तेव्हा त्याचा हा संपूर्ण संघर्ष जवळून पाहते त्याची आई बहीण, एक स्त्री म्हणून ती सगळ्यात जास्त जाणून घेते तो संपूर्ण संघर्ष। एखादी आई मुलाला क्लाससाठी पैसे भरण्यासाठी स्वतःचे दागिने कदाचित तिने गहाण ठेवले असतील, विकलेही असतील। एखाद्या बापानं ओव्हरटाईम केलेला असेल का तर माझ्या मुलाला क्लासला पाठवलं पाहिजे, पण या क्लासच्या आणि या परीक्षेच्या मायाजाळ्यामध्ये ते सगळे अडकले जातात आणि त्यानंतर त्यांच्या अपेक्षांचा असा चुराडा होतो। हे कदापि योग्य नाही आणि त्याचमुळे आज ती हा आवाज उठवते। नमस्कार, मी तेजल आणि तुम्ही बघताय तिला काय वाटतं आणि आजचा आपला विषय आहे नीट पेपर फुटी प्रकरण। माझ्यासोबत माझ्या कार्यालयातला सहकारी आहेत। मी सुरुवात करेल श्यामलपासून, कारण की श्यामल तू स्वतः नीटची परीक्षा दिलेली आहे, हा संघर्ष तू स्वतः अनुभवलेला आहे, काय सांगशील? खरं तर तेजल कसं असतं ना, काही वर्षांपूर्वी मी नीटची एक्झाम दिली। जे प्रेशर असतं एक्झामचं ते वर्षानुवर्ष तसंच आहे, त्यात बदल झालेला नाही आहे। म्हणजे अक्षरशः 15-15 तास एका खोलीत स्वतःला कोंडून घ्यायचा आणि अभ्यास करायचा, का तर भविष्यात आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं आहे। नुसते पैसेच लावलेले नसतात, वेळ लावलेला असतो, परिश्रम असतात, त्यात स्वप्न असतात। तुम्ही म्हणताय की तुम्ही फी पुन्हा परीक्षेची फी रिफंड करताय किंवा तुम्ही आता पुढच्या रिएक्झामिनेशनची फी नाही घेणार, पण त्या इमोशन्सचं काय करणार आहात? ज्या कष्टाने 15-15 तास एका खोलीत डांबून घेतलेलं आहे स्वतःला, त्या दिवसांचं तुम्ही काय करणार आहात? आणि कसं असतं ना, दुसऱ्या शहरातून मुलं आपल्या शहरात आलेली असतात, मुंबईसारख्या ठिकाणी, त्यांना घराचं भाडं द्यायचं असतं, त्यांना मेसचं भाडं द्यायचं असतं, कर्ज काढलेलं असतं। 12वीच्या एक्झाम नंतर 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी नीट एक्झाम होते, पण हे 2 ते 3 महिन्याचं जे भाडं आहे ना ते वर्षाचं, अख्ख्या वर्षाचं डिपॉझिट आणि अख्ख्या वर्षाचं भाडं द्यावं लागतं। एका एक्झामसाठी खूप काही गोष्टी त्यामागे येत असतात आणि अशा वेळेला पेपर जेव्हा फुटतो ना त्यावेळेला ज्या प्रामाणिक विद्यार्थ्यानं पेपर दिलाय त्याचं काय, म्हणजे त्याच्या भावनांसोबत तुम्ही खेळताय असा त्याचा अर्थ होतो। त्याच्यामुळे अत्यंत वाईट आहे। आपण निकिताला विचारूया। निकिता, तू स्वतः विद्यार्थी अवस्थेत आहेस, प्रचंड संघर्ष असतो या सगळ्या परीक्षांमागे आणि जेव्हा व्यवस्था हे सगळं सांभाळण्यामध्ये फेल ठरते तेव्हा काय संताप असतो विद्यार्थ्यांमध्ये? खरं तर हे जे नीट पेपर फुटीचं प्रकरण हे अत्यंत वाईट, चीड येण्यासारखं आहे। म्हणजे ह्या व्यवस्थेवर आपण असं विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला पाहिजे मला असं वाटतं। पण कुठंतरी मला खोलवर जाऊन ह्या गोष्टीमध्ये असं बोलायचं आहे की नीट पेपर फुटीचे धागेदोरे हे बिहार राजस्थानपेक्षा महाराष्ट्रामध्ये जास्त आहे। म्हणजे लातूरमधल्या एका प्रसिद्ध आपण काय बोलतो शिकवणी वर्गापर्यंत ते जर धागेदोरे पोहोचत असेल ना तर शिकवणी वर्गांचा जो धंदा आहे ना तो खरं तर कुठेतरी बंद झाला पाहिजे। म्हणजे आपण कुठेतरी बाजारामध्ये जातो, पैसे घ्या आणि भाजी विकत घ्या असं होतं ना, की आता पैसे घ्या आणि आम्हाला भाजी विकत द्या, तसंच तुम्ही पैसे घ्या आणि करिअर विकत घ्या हा जो काही धंदा चालू आहे ना आत्ताच्या आपल्या या शिक्षण व्यवस्थेमध्ये तो कुठेतरी त्या शिकवणी वर्गांचा बंद केला पाहिजे मला असं वाटतं। श्रद्धा, इथे उपस्थित असलेल्यांपैकी तू पोस्ट ग्रॅज्युएट केलेले म्हणजे उच्च शिक्षित आहेत, तुझ्यासारख्या तरुणांना सिस्टीम बद्दल प्रचंड राग निर्माण होतो का या सगळ्या घटना घडल्यानंतर? अर्थातच होतो मॅम, कारण काहीच वेगळा पर्याय नाही की राग, प्रत्येकालाच राग येणार आहे याच्याबद्दलचा। जसं आता निकिता म्हणाली की आपण खूप वर्ष याच्यासाठी अभ्यास करतो, आपले आई वडील याच्यात पैसे घालतात आणि म्हणजे आपण शहरात जातो त्यावर अभ्यास करत असतो आणि एवढ्या सगळ्या कष्टाचं फळ आपण अपेक्षा करत असतो आणि तिथपर्यंत जाण्याचा पूल म्हणून आपण या परीक्षांकडे बघत असतो। मात्र या परीक्षेतच अशा
अशा प्रकरणं जर ही प्रकरणं जर उघड होत असतील तर मग हा सिस्टमचं करप्शनमुळे अख्खा पूलच ढासळतो. मग आपण काय त्या फळाची अपेक्षा करायची? आणि यांना काही जातच नाही. म्हणजे हे मी नॅशनल टेस्टिंग एजन्सीबद्दल बोलते की मी नेटची परीक्षा दिली होती आणि त्यावेळेला पण एक अटेम्प्ट माझा असाच गेला होता. थोडी नाही आहे फी, 1,000 रुपये फी भरते मी त्यासाठी आणि तुम्ही कॅन्सल करता आणि ती द्या पुढच्या 6 महिन्यांनी असं म्हणून सांगता. इतकं सोपं आहे का हे? 1,000 रुपये खूप कमी वाटतायत का तुम्हाला? म्हणजे किती लोकांचे 1,000 रुपये तुम्ही घेताय आणि सोडून देताय. म्हणजे मी ह्या परीक्षेकडे का बघतीये की तुम्ही ह्याच्यामुळे मला काहीतरी साध्य होणार आहे आयुष्यात, पुढे काहीतरी मला करायचं आहे म्हणून मग मी ही परीक्षा देते. आणि त्यात जर अशा गोष्टी आपल्याला सापडत असतील तर मग मी कशासाठी आपण हे करतोय, कशासाठी हे कष्ट घेतोय, ही परीक्षा द्यायचीच कशाला मुळात, असं सगळ्यांनाच वाटणं साहजिक आहे. म्हणजे प्रत्येकच विद्यार्थ्याला वाटणं साहजिक आहे. आणि हा राग रोष मला अत्यंत व्यवस्थित पटतोय. जसं श्रद्धा म्हणाली नेटचं माझं तसंच झालं. तिला नोटिफिकेशन तरी गेलं, मला नेटच्या एक्झामचं नोटिफिकेशन पण Same, नाही same, आलं. ma'am. आणि मलाही नोटिफिकेशन आलं नाही. 1 मार्चला एक्झाम झाली आणि 6 मार्चला आम्ही आमचा मेल चेक करतो की आज हॉल तिकीट आलंय का बघूयात. 8 तारखेला बघितलं, 8 मार्चला हॉल तिकीट नव्हतं. 10 तारखेपर्यंत मी हॉल तिकीट चेक करतेय आणि नंतर मला कळलं की 1 तारखेलाच पेपर झालाय आणि त्याचं कसलंही नोटिफिकेशन आलं नाही. माझी एक्झाम फी वाया गेली आणि मला ती एक्झाम अजूनही, माझी आता इच्छाच होत नाहीये ती एक्झाम द्यायची. मग ही जी सगळी फोल ठरलेली यंत्रणा आहे, या यंत्रणेला जर जाब विचारायचा असेल तर काय माध्यमातून सगळ्यांनी जावं, काय वाटतं, म्हणजे काय केलं पाहिजे? मुळात मला असं वाटतं ना की जाब विचारण्यापेक्षा ना ज्याला जाब विचारला जातोय तो ही गोष्ट इतकी लाईटली घेतोय ना की समाज माध्यम म्हणू नका, मीडिया म्हणू नका किंवा मग लोकांची आंदोलनं पण होत आहेत, पण हे याची इंटेन्सिटी इतकी मोठी असली तरी यंत्रणेला याचा काहीच फरक पडत नाही. कारण की आज एका विषयावर आंदोलन होतंय, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयावर आंदोलन होणार, तिसऱ्या दिवशी आणखी तिसरा नवीन विषय असणार. प्रत्येक दिवसाला आंदोलनाचा विषय वेगळा आहे आणि त्यामुळे होणाऱ्या आंदोलनाची दाहकता कोणालाच कळत नाहीये. आज विद्यार्थ्यांचा विषय, उद्या स्त्रियांचा विषय, परवा बालकांचा विषय असेल, त्यामुळे यंत्रणेला याचा फरकच नाही पडत. पण अर्थातच हे बोलून चालणार नाही. श्रद्धा, आजच आपण सकाळी बातमी वाचली की राधाकृष्णन समिती नेमलेली होती आणि त्यानुसार ही परीक्षा ऑनलाईन घ्या असं पूर्वीच सांगितलं होतं. कारण की जेव्हा कधी पण आपण ऑफलाईन परीक्षा घेतो तेव्हा पेपर प्रिंट केले जातात, ते प्रिंटेड पेपर एका लॉकरमध्ये ठेवून मग वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे लीक होण्याच्या शक्यता सगळ्यात जास्त तिथे वाढतात. मग ऑनलाईन नाही करू शकत का या सर्व गोष्टी आपण? आणि या ज्या ऑलरेडी तुम्हाला सुधारणा सुचवलेल्या आहेत त्या अंमलात का नाही आणल्या गेल्या? पण मी काय म्हणते मॅम की ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या, जर तुमचं सिस्टमच करप्ट आहे, म्हणजे तुमचे पेपर आधीच फुटणार असतील आणि मी जर श्रीमंत आहे आणि मी पैसे घेऊन ते घेऊ शकते, तर मग जे ॲक्च्युअली अभ्यास करतायत, जे वर्षानुवर्ष अभ्यास करतायत, 2 ते 3 अटेम्प्ट देत आहेत ह्या परीक्षेसाठीचं, मला डॉक्टर व्हायचं आहे म्हणून आणि आईबाबांच्या अपेक्षा घेऊन जगतायत, तर ते ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या, पेपर जर फुटत असतील, पैसे देऊन कोणीतरी हे पेपर मिळवत असेल, तर माझ्या कष्टांना काहीच महत्त्व राहणार नाही. ऑनलाईन म्हणजे ती समिती स्थापन केली आहे, निर्णय त्यांचा कुठला तरी नक्कीच मला पण यावरच बोलायचं आहे. पेपर फुटीचा जी प्रक्रिया आहे, जो पेपर सेटर आहे त्यांनीच फोडलेला आहे. म्हणजे उद्या जाऊन डिजिटली जरी ही परीक्षा झाली आणि डिजिटल प्रश्नपत्रिका जरी आल्या, समजा मी पेपर सेट केलाय, माझ्या डोक्यात तर आहे ना मी काय प्रश्न मुलांना विचारलेले आहेत, मी उद्या जाऊन कोणाला फोनवरही सांगू शकते की हे प्रश्न आहेत, त्यासाठी हार्ड कॉपी देण्याची काहीच गरज नाहीये. मी असंही सांगू ही शकते. परीक्षा पहिल्यांदा नाही झाली आहे ना, फुटलं पेपर फुटले पहिल्यांदा नाही झाले. या वेळेला व्याप्ती जास्त होती म्हणून ते आपल्याला सापडत गेले, शोध लावलाय म्हणून, पण प्रत्येकच वर्षी होत राहणार आहे. म्हणजे हे जरी शोध नसेल लागला मागच्या वर्षी तरी तेव्हाही झाला असणार आहे, आपल्याला आता दिसतंय. कारण ही रुळलेली माणसं दिसतात, असं पहिल्यांदाच बाबा आलंय आणि कोणीतरी केलंय असं नाही वाटत आहे. याचा अर्थ बरेचसे विद्यार्थी अशाच कुचकामी यंत्रणांच्या मधून, त्या बगदाडांमधून आतमध्ये शिरतात, डॉक्टर होतात. कदाचित मागे कोणीतरी असंच पेपर फोडून पैसे देऊन डॉक्टर झालेलं असेल आणि आपल्यावर उपचार करत असतील. निकिता, तुला काय वाटतं अशा डॉक्टर्सला समाजामध्ये आल्यानंतर म्हणजे काय होईल सर्वसामान्य माणसाचं? की हे पेपर फुटीचं प्रकरण की ह्याच वर्षी झालंय असं नाहीये. गेल्या 2 वर्षापूर्वी पण पेपर फुटला होता, पण त्यावेळेस एवढी व्याप्ती नव्हती की तुम्हाला डायरेक्ट पेपरच रद्द करावा लागेल. ओके, तर त्यावेळेस जे काही प्रकरण समोर आलं होतं त्याच वेळेस जर सरकारने त्यावर काहीतरी ठोस उपाययोजना केली असेल तर आज आत्ता ही जी परिस्थिती निर्माण झाली नाही, ही निर्माण नसती झाली, मला तरी असं वाटतं. म्हणजे NTA ज्या अधिकाऱ्यांचा हात होता, म्हणजे लातूर सारख्या शहरापर्यंत NTA अधिकारी येऊन पेपर फुटी करतात, ते जर आधी सरकारला जर 2 वर्षापूर्वी जर माहीत असेल त्यावेळेस जर त्या उपाययोजना झाल्या असत्या तर आत्ताची ही परिस्थिती निर्माण नसती झाली. म्हणजे
ज्या डॉक्टरांवर आपण आपलं आयुष्य सोपवलेलं असतं, ज्या डॉक्टरांवर आपण आपला पूर्ण विश्वास ठेवलेला असतो, तेच जर डॉक्टर पैशांच्या माध्यमातून करिअर विकत घेऊन जर डॉक्टर झालेले असेल तर त्या समाजाची आज काय व्यवस्था होईल? म्हणजे आपण विश्वास तरी कोणावर ठेवायचा? आपण त्या डॉक्टरांवर विश्वास कसा ठेवायचा? म्हणजे आज आपण कालच एक बातमी बघितली की अर्थात शिकवणी वर्गांचे जे शिक्षक असतात ते तर पैसे घेण्यासाठी तयारच असतात, पण एका कुटुंबाने म्हणजे त्याच्या आईवडिलांनी देखील लाखो रुपये देऊन ते म्हणजे शिक्षकांकडनं प्रश्न विकत घेतले. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला असं वाटतं एखाद्या शिकवणी वर्गाबरोबरच अधिकाऱ्यांबरोबरच पालकांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे की तुम्ही आपल्या मुलाला विकत प्रश्न घेऊन त्याला देताय, बाबा हे घे, तुला आम्ही लाखो रुपये खर्च करून तुम्हाला आम्ही प्रश्नपत्रिका आणून देतोय आणि यांनी तू डॉक्टर बन. म्हणजे जितकी व्यवस्थेची जी चुकी आहे ना, तितकीच या पालकवर्गाची देखील चुकी आहे की आपण आपल्या मुलांना कुठं ढकलतोय. आणि विद्यार्थ्यांच्या माइंडसेट बद्दल काय? आणि ती जी मानसिकता आहे ना ती कुठंतरी बदलली पाहिजे. म्हणजे तुम्ही आपल्या म्हणजे काय बोलता ना, ज्या करिअर मधनं तुम्हाला जास्तीत जास्त पैसे मिळेल त्या करिअर मागं धावणं आणि आपल्या मुलांना त्या करिअर मध्ये ढकलणं, ही जी पालकांची मानसिकता आहे ना ती कुठंतरी बदलणं गरजेचं आहे. कारण की व्यवस्था, जसं आता श्यामल बोलली की आज एक आंदोलन होईल, उद्या एक आंदोलन होईल, व्यवस्थेवर अशा आंदोलन होतच राहणार, पण मग मूळ कुठून येतं, त्याला भुंगा कुठं लागलाय मुळात, आपण तो शोधणं गरजेचं आहे मला असं वाटतं. आणि हा शोधण्यासाठी मुळात ती वृत्ती पाहिजे, म्हणजे सुधारणा करावी असं वाटलं पाहिजे. आणि ते आपल्याला कितीही ओरडून आपण सांगितलं ना तरी सुद्धा ते व्यवस्थेमध्ये बसल्या, म्हणजे तिथे खुर्चीत जी माणसं बसलेली आहेत त्यांना मनापासून वाटलं पाहिजे. जर ते अशाच करप्ट सिस्टीम मधून आलेले नसतील तर त्या अधिकाराला आपण हा सर्व प्रश्न विचारले पाहिजे. पण अधिकारांपर्यंत सर्वसामान्यांनी पोहोचायचं कसं? कारण की एक मीडिया म्हणून आपण सातत्यानं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, सोशल मीडियावर बोललं जातंय, पण त्या प्रशासकीय यंत्रणेला आणि राजकीय इच्छाशक्तीला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत गोष्टी होणं शक्य नाही. यासाठी आपण काय करू शकतो? मला डिरेक्टली त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं याचा वेगळा कुठलाच मार्ग दिसत नाहीये. कारण आंदोलनं करतायत लोक, त्यांच्या मुख्यालयाच्या समोर येऊन सांगतायत की बाबा आमच्याकडे बघा, आमचा प्रॉब्लेम आहे तो समजून घ्या आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा काढा. तर हाच वेगळा दुसरा कुठलाच पर्याय नाही, हाच पर्याय त्यांच्याकडे जाण्याचा. तर यात मला असं वाटतं एनटीएनेच कुठेतरी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे की आमची चूक झाली, आम्ही काहीतरी आता सुधारणा करतो. बरं, याच्यात मी तुला आता आठवण करून देते, एनटीएने हात वर केलेले की आमच्याकडनं हा पेपरच फुटलेला नाहीये. म्हणजे हे केवढं मोठं, म्हणजे कसं काय तुम्ही स्वतःची जबाबदारी, मग तुम्ही गंमत का करताय? विद्यार्थ्यांच्या भविष्याचे का खेळ करताय? म्हणतात की विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा म्हणून आम्ही रिपीट पेपर घेतो. अरे असं कसं काय तुम्ही करू शकता? मग तुम्ही एवढं तुमचं स्ट्रॉंग ठेवा ना सिस्टम अख्खी, की तुम्ही शाश्वतीने सांगा की आमच्याकडनं चूक झालीच नाहीये. दिसतायत आम्हाला, केस सॉल्व्ह होते, आरोपी मिळतात, तुम्ही म्हणतात नाही फुटलेत पेपर. मग ही लोक कोण आहेत नक्की जे सापडले? ते काय करतायत? दिल्लीला नेऊन चौकशी कशाला बसवली त्यांची? आणि हा काय म्हणजे असा कसा हात वर एकदम, म्हणजे एवढ्या लोकांच्या आयुष्याची खेळ करायचा तुम्हाला अधिकार देतंय कोण? ती लोक येऊन आंदोलन करतायत तेव्हा सांगा त्यांना. एवढी एका महिन्याचा तुम्ही स्पॅन कशाला घेतला? मग त्या दिवशी सांगायचं ना की आमची चूक नाही तरी सुद्धा आम्ही रद्द करतोय. नाही, तोपर्यंत त्यांना विचार करायचा होता की आमची काय चूक झाली आणि आपण अजूनही त्यांना विचार करायचा, कारण की निरुत्तरित झाले ते आणि त्यांना उत्तरच देता आली नाही. तर एनटीएच्या या हात झटकण्याच्या भूमिकेकडे आणि सोल्युशन्सकडे आपण वळूया. सोल्युशन्सकडे बघायचं झालं तर एनटीएला अशी हिंमत झालीच नसती जर त्यांच्या आपल्या देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी अकाउंटेबिलिटी घेतली असती. जर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जर याची जबाबदारी घेतली असती की या कोणत्या ज्या काही संस्था आहे कठोरातली कठोर शिक्षा आम्ही करू आणि याचा सखोल तपास होईल आणि त्यानंतर शिक्षा होईल, असं कोणी बोलत नाही अजून. पण मेन प्रॉब्लेम पण हाच आहे मला वाटतंय की समितीवर समिती बसवली जाते. एक समिती आहे ऑलरेडी, ती काम करते, अजून एक समिती बसवते, त्याच्यावर किती समितीचं काम बघा म्हणून. अरे पण मग तुम्ही परीक्षा चालवताय कशाला? समितीच बसवत राहा. तोपर्यंत परीक्षाच घेऊ नका ना पुढची. सांगा 1 वर्ष आम्ही गॅप घेतोय, आम्ही आमचं अख्खं सिस्टम बदलून काढतोय आणि मग तुमची नव्याने परीक्षा घेतो. तोपर्यंत विद्यार्थी थांबतील. पण हे असं खेळ करण्यापेक्षा ते बरं. सिस्टीम आतून संपूर्ण पोखरलेली आहे आणि हे इंटरलिंक्ड आहे, म्हणजे आपण एकाला नाही धरू शकत. यात ही साखळी आहे पूर्ण, आणि साखळी पूर्ण नीट करणं खूप अवघड आहे. ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत डॉट जोडणंच खूप अवघड आहे. निकिता, तू? मला यामध्ये एकच मुद्दा वाटतो की एनटीए सारख्या संस्थेने, म्हणजे मी तिला आज बेजबाबदार संस्था म्हणेन की आपल्या भारत देशातील जी शिक्षण व्यवस्था आहे ना ती पूर्णपणे बेजबाबदार झालेली आहे. त्याचा मूळ आहे एनटीए.
म्हणजे त्यांनी तिकडचे जे अधिकारी आहे ना त्यांना थोडी जरी चुणूक लागत असेल ना का रे ह्या अधिकाऱ्याकडनं हे होतंय तर त्यांनी त्याला पूर्णपणे त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, म्हणजे त्या अधिकाऱ्याकडून जे काही लिंकिंग जसे दुसरे शिक्षक आहे जे म्हणजे शिकवणी वर्गातले नॉर्मल जे विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्रापर्यंत येतात किंवा राजस्थान सारख्या छोट्या छोट्या गावांमध्ये प्रश्नपत्रिका पोहोचतात तर ते बंद होईल. म्हणजे मेन अधिकारी जर पकडला गेला ना तर हे छोटे छोटे धागेदोरे बंद होतील मला असं वाटतं. तर NTA जो कोणी त्यांच्या संस्थेतला जो मोठा अधिकारी आहे जो या सगळ्या गोष्टी नियंत्रित करतो त्यावर कारवाई केली पाहिजे कठोरात कठोर. हे वारंवार बोलून सुद्धा होत नाहीये, यातच आपलं खूप मोठं अपयश आहे खरं तर. जेव्हा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कष्टाचा पराभव होतो आणि भ्रष्टाचाराचा विजय होतो त्यावेळेस देशाला उतरती कळा लागलेली असते, कारण की जे तुमचं भवितव्य आहे त्यांच्या भविष्यासोबत तुम्ही खेळत असतात. आणि त्यामुळे आज तिचा हा अधिकार आहे तुम्हाला व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा की तुम्ही तिथे बसून फक्त खुर्च्या उभवू नका, यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आज तुम्ही ती एंट्रन्स एक्झाम पास करून व्यवस्थेत जाल, पण पुढची 4-5 वर्ष तुम्हाला सुद्धा शिक्षण घ्यायचंय. तिथे कोणी तुम्हाला प्रत्येक वेळी भ्रष्टाचाराची साथ देता येणार नाही. चला आपण मान्य करू की तिथे पण तुम्हाला साथ मिळाली, पण जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये उतराल आणि तुमची पदवी फक्त तुमच्या बरोबर असेल पण त्या पदवीच्या जोरावर तुमच्याजवळ जर एक्सलन्स नसेल तर तुमच्याकडे कोणता पेशंट सुद्धा ढुंकून बघणार नाही. तुम्ही काय आहात हे समाजाला कळेल, पण तोपर्यंत फार उशीर झालेला नकोय. दुसऱ्या बाजूला प्रशासनानं सुद्धा ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे सिरियसली घेणं की हे आता थांबलं गेलं पाहिजे. यासाठी जबाबदार प्रशासकीय अधिकारी आणि जबाबदार यंत्रणा लागेल. NTA हात वरती केलेले ते कुणालाही पटलेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सर्व प्रकरणाच्या मागे जी राजकीय इच्छाशक्ती असते, एक अदृश्य हात सातत्याने बोलले जातात, त्यांनी सुद्धा आता विचार करणं गरजेचं आहे की ज्या देशामध्ये आपण खातोय, ज्या देशामध्ये आपण राजकारण करतोय त्या देशांच्या पिढ्यांना घडवणं हे सुद्धा आपलं खूप महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे आज आम्ही हा सवाल उपस्थित करतोय, तुम्हाला या कटघऱ्यात उभं करतोय, यावर तुम्ही काय उत्तर देणार या लाखो विद्यार्थ्यांना हे आम्हाला हवंय. याचं आजच्या तिला काय वाटतं या भागात आपण इथेच थांबूया. पुढेही असेच काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन ती तिचा आवाज नक्कीच उठवेल. तोपर्यंत नमस्कार. नीट ही अत्यंत प्रतिष्ठित परीक्षा आहे. तुम्ही पैसे घ्या आणि करिअर विकत घ्या. तुम्ही परीक्षा चालवताय कशाला, समितीच बसवत राहा. ही साखळी आहे पूर्ण, आणि साखळी पूर्ण नीट करणं खूप अवघड आहे. आपल्या भारत देशातील जी शिक्षण व्यवस्था आहे ना ती पूर्णपणे बेजबाबदार झालेली आहे. यावर तुम्ही काय उत्तर देणार या लाखो विद्यार्थ्यांना हे आम्हाला हवंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.